नमस्कार, मी गिरिजा ओक तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. श्रावणातली पहिली पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा, या दिवशी आपण साजरं करतोय खास नातं प्रेमाचं, जिव्हाळ्याचं, अर्थात भाऊ बहिणीच्या रक्षाबंधनाचं. आज आपण आलो आहोत घाटकोपरमधील माणिकलाल इस्टेट या परिसरात, जिथे आपण भेटणार आहोत हुले कुटुंबातल्या दोन छोट्याशा जुळ्या बहीण भावांना. चला हे रक्षाबंधन त्यांच्याबरोबर साजरं करूया. स्पर्श सुखाचा, बालपणाचा अनुभव चलाता, स्पर्श वाचल्याचा, स्पर्श वाचल्याचा, स्पर्श वाचल्याचा. तर इटुकल्या स्वरला आणि पिटुकल्या रेवाला आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याबरोबर रक्षाबंधन साजरं करणार आहोत. त्याआधी जाणून घेऊया हे सगळे त्यांचे कोण आहेत. तुमच्यापासून सुरुवात करूया. मी कल्पना राहुल हुले, बाळांची आई. ओके. मी राहुल रोहिदास हुले, स्वर आणि रेवाचा पप्पा. मी आरजी हुले, स्वर आणि रेवाचे आजोबा. मी मिसेस अलका आर हुले, स्वर आणि रेवाची आजी. मी संगीता विशाल गवांदे, स्वर आणि रेवाची मामी. मी स्वर आणि रेवाची मावशी ललिता उमेश शिंदे. मी स्वर आणि रेवाची आत्या, माझं नाव सौ साधना लतीश आवटी. मी रेवा आणि स्वरचा मामा महेश किसन कारले. ग्रेट. सगळ्यांची ओळख झाली आहे. आता गप्पा मारूया रेवा आणि स्वरच्या आई बाबांची. तर सांगा, लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. अरे वा. आणि काय करता तुम्ही? मी टीचर आहे. आणि तुम्ही? मी तुम्ही पण टीचर आहात. अरे वा. आणि किती वर्षांनंतर जन्म झाला स्वर आणि रेवाचा? लग्नानंतर 3 वर्षांनी. लग्नानंतर 3 वर्षांनी. तसं ठरवलं होतं, तुम्ही प्लॅन केलं होतं? हो. ओके. तुम्हाला असं कधी वाटलं होतं, ध्यानीमानी होतं की आपल्याला जुळं होईल? नाही. मग पहिल्यांदा कळल्यावर तुमची काय प्रतिक्रिया होती? खूप आनंद झाला. कशी सांगितली ही बातमी सगळ्यांना? ही बातमी जेव्हा कळाली तेव्हा मम्मी माझ्या बरोबर होत्या बरं. आणि यांना फोनवरच सांगितलं. आणि काय वाटलं पहिल्यांदा ऐकल्यावर? फोनवर ऐकल्यानंतर सुरुवातीला की हा अच्छा ओके असं आहे का, आणि त्याच्यानंतर की ट्विन्स आहे. हा. म्हटलं काय ओके ट्विन्स हा भार आमच्याकडे येतोय त्याच्यामुळे. जनरली अशी बातमी कळल्यानंतर आपण बाबा होणार, आई होणार, ते एका मुलाचे असं एक डोक्यात असतं, त्याच्यानुसार प्लॅनिंग असतं. पण अचानक 2 बाळं होणार आहेत हे कळल्यावरती काय जबाबदारी वाटली का? जबाबदारी म्हणजे बट ऑब्वियस की अरे ट्विन्स आहेत आता, तर काय होणार आहे हा भाग तर नंतरचा आहे, पण आता पुढे आयुष्यात काय होणार आहे ह्याचे विचारचक्र चालू झालेले. अर्थात. की शाळा, क्लास, आई वगैरे हे पण सगळेच आम्ही शाळेमध्ये, तर सांभाळणं कसं होणार ह्या प्रश्नांनी सुरुवात झालेली. पण आज बरं वाटतं. छान वाटतं. आता किती महिन्याचे आहेत दोघेही? आता हे 11 महिन्याचे आहेत. 11 महिन्याचे आहेत. अरे वा. डिलिव्हरीच्या वेळेला काय प्रसंग होता? काही धावपळ झाली का, गडबड झाली का? हो, ऍक्च्युली जशी डिलिव्हरी झाली तसं 10 मिनिटांनी मुलांना बाहेर घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं. बरं. कशासाठी? त्यांना थोडा श्वसनाचा त्रास व्हायला लागलेला. बरं बरं सो बरं. मग हिची जिथे डिलिव्हरी झाली ते हॉस्पिटल एकीकडे आणि जिथे बाळांना ठेवलेलं ते हॉस्पिटल दुसऱ्या टोकाला. तर मग व्हेंटिलेटरवर ठेवलं वगैरे. माझी आई तिथे होती. ही इकडे, मी ह्यांचं ब्लड ग्रुप वगैरे काय कसं ते डॉक्टरांनी ती कामं सांगितलेली होती. सो त्याच्यामध्ये बाळांचा चेहरा ना हिला पाहायला मिळाला ना मला पाहायला मिळाला. मला ओझरता चेहरा बाळाचा पाहायला मिळाला, तो म्हणजे स्वरचा, की हा स्वर आहे, कारण रेवाला ऑलरेडी ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलेलं होतं. अरे. सो ओके. मग झालं. मग आईला विचारलं की तू थांबतेस की मी थांबू बाळांजवळ? तर आई म्हटली की हो ठीक आहे तू जा म्हणून. म्हटलं त्या निमित्ताने दोन्ही बाळांना पाहायला मिळेल. पण हॉस्पिटलच्या रूल्स अँड रेग्युलेशननुसार त्यांनी सांगितलं की नाही, सकाळी फक्त एक अर्धा तास ओपन होणार. मी त्यांना रिक्वेस्ट केली की आत्ताच जस्ट आणलेली आहेत बाळं, आत्ताच जस्ट त्यांना ठेवलेलं आहे, सो एकदा फक्त पाहू दे. नाही, रात्रभर तिथे बसून जागा होतं की काहीतरी होईल, कोणतं तरी बाळाला परत आणतील आणि मग त्या निमित्ताने जायला मिळेल आणि पाहायला मिळेल. पण तसं काही झालं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर आले, पाहायला मिळणार ही संधी आली, तेच परत डॉक्टरांनी लगेच ही औषधं हवीत, ही लगेच घेऊन या. आणि त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी वॉर्डमध्ये एकूण 10 मुलं होती. तर त्यांची पण गर्दी खाली मेडिकलमध्ये होतीच. सो मी तिथे जाईपर्यंत माझा तोही नंबर गेला. अरे. तुम्ही दुसऱ्या दिवशी नाही पाहिली बाळ? नाही, डायरेक्ट मग तिसऱ्या दिवशी मग आई पण बरोबर होती. मग आईला म्हटलं तू आता जा, औषध वगैरे घेऊन ये, मला बाळांना पाहायचं.
सो त्यांनी तो कर्टन ओपन केला काचेच्या पेटीचा. तर तिथे गेल्यानंतरही परत संभ्रम की यातलं माझं कोणतं, कारण 10 बाळं तिथे होती. बर. तर तिथे नर्स होत्या, मग त्यांना खुलावलं की माझं कोणतं आहे. मग त्यांनी विचारलं काय नाव, म्हटलं कल्पना. मग त्यांनी दाखवलं हे एक तुझं, म्हटलं एकच दिसतंय, दुसरं कुठे, ते त्या साईडला आहे. म्हटलं ओके, आहेत 2 आहेत. म्हटलं मुलगी कोणती आहे, मग त्यांनी दाखवली मुलगी तिकडे. म्हटलं बरं चालेल, आनंद आहे. मग त्याच्यानंतर कल्पनाने पहिलं बाळ पाहिलं ते 12 दिवसांनी, ते 12 दिवसानंतर? हो. हो, बाप रे. तोपर्यंत भेटूच नव्हतं दिलं मला. फक्त फीडिंगसाठी. हो, कारण वेगळ्या हॉस्पिटलमध्ये होती ही, तिकडे 5-1 दिवस होती हिच्या हॉस्पिटलमध्ये. त्याच्यानंतर मग इकडे 12 दिवस बाळ होती. रेवा 14 दिवस होती, स्वर 12 दिवस होता. फक्त फीडिंग पुरतं हिला म्हणजे एकदा नेलेलं, पण तेवढंच ते एकदा. तुम्ही पहिल्यांदा आपल्या बाळाला हातात घेतल्यावर कसं वाटलं? खूप छान वाटलं होतं, खूप छान. पण बराच थांबावं लागलं होतं. हो, बरंच थांबावं लागलं. खूप वाईट वाटायचं की माझंच बाळ असं मलाच का भेटू देत नाही, मी तर आई आहे बाळांची तरी नाही. म्हणजे ते लहान होते, खूप वजन वगैरे कमी होतं ना, त्यामुळे डॉक्टर देत नव्हते हातात. तुम्ही तर सरळ 14 दिवसांनी हो, खरंच हातात धरल्यावर काय वाटलं होतं तेव्हा? म्हणजे 14 दिवसांनी रेवा नाही, माझ्या हातात पहिला स्वर आला. म्हणजे माझ्याही हातात स्वरने सुरुवात झाली आमची, कारण तोच मोठा आहे त्या दोघांमध्ये. अच्छा, किती मिनिटांनी? 1 मिनिट. 1 मिनिटांनी. अरे वा. तोच पहिल्यांदा आमच्याकडे यायचा. आयुष्यभर दादागिरी करणार आहे 1 मिनिटावर. काय प्लॅन्स आहे दोघांसाठी पुढे? माझी इच्छा आहे की दोघांपैकी कोणतरी एकाने नेव्हीमध्ये आणि एकाने कलाक्षेत्रामध्ये जावं. मला वाटलं तुमच्या घरावरून इतकी सारखी विमानं जात असतात की कोणीतरी एकाने एअरफोर्स मध्ये असावं किंवा पायलट व्हावं असं तुम्हाला नक्की वाटत असेल. आज आपण रक्षाबंधन विशेष भाग साजरा करतोय. तर आज खास सेलिब्रेशन असेल, कारण अर्थात त्यांचंही पहिलं रक्षाबंधन असेल. हो, या दोघांची पहिलीच रक्षाबंधन आहे. प्लस ऑफिशियली आमच्या घरामधली ही पहिली रक्षाबंधन आहे, कारण वडिलांनाही बहीण नाही, आम्हा दोघा भावंडांनाही बहीण नाही. भावाला जी 2 मुलं आहेत तीही मुलंच आहेत, मुलगी नाही. सो जवळपास 2 पिढ्या 3 पिढ्यांनंतर रेवा ही पहिली मुलगी आमच्या घरात. सो 3 भावंडांना एकुलती एक बहीण आहे. वाव. सो त्यामुळे थोडी एक्साइटमेंट आहे या पहिल्या रक्षाबंधनची. सो उद्याचं रक्षाबंधन हे साधारण 3 पिढ्यानंतर तुमच्या घरात साजरं होणार आहे, त्यामुळे अर्थातच जंगी कार्यक्रम असेल. हो. आपण त्यांच्या आई बाबांशी गप्पा मारल्या आहेत, आता त्यांच्या आजी आजोबांशी गप्पा मारूया. पहिल्यांदा गुड न्यूज बद्दल कळल्यावर कसं वाटलं आजी? आनंद वाटला, जास्त आनंद वाटला? जास्त आनंद वाटला. आजोबा, पहिल्यांदा ट्विन्स आहे कळल्यावर कसं वाटलं? नाही, त्या मुलांच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या 2-3 पिढ्यांमध्ये मुलगी नव्हतीच, आणि त्यामुळे ते अपेक्षित होतं. कारण बऱ्याचदा असं वाटतं की मुली असाव्यात नसाव्यात, त्याच्याबद्दल वादविषय आहे तो. परंतु आम्हाला निश्चितपणाने वाटत होतं की एक मुलगी असावी, आणि ती तशी झाली. त्यामुळं आमचा आनंद निश्चितपणाने, अपत्य झालं तर आपल्या मुलाला याच्यापेक्षाही ती मुलगी झाली याचा अधिक आनंद होता. अधिक आनंद होता. अरे वा. सुरुवातीला जरा कष्टाचा काळ होता, कारण मुलं वेगळ्या रुग्णालयात होती आणि सून वेगळीकडे होती, तेव्हा तुमच्या मनात काय चालू होतं? धावपळ झाली का जरा? धावपळ पण झाली आणि टेन्शन पण. दुसरीकडे आहे, एक तर वेट कमी होतं, एक पावसाळ्याचे दिवस होते, धावपळ व्हायची, असं वाटायचं मुलांना काही प्रॉब्लेम होईल की काय. त्यामुळं अर्ध लक्ष बाळांकडे, अर्ध लक्ष बाळाकडे, अर्ध लक्ष घराकडे. त्रास झाला 15 दिवस खूप, पण बाळ घरी आल्यानंतर अजिबात, म्हणजे आम्हाला जे अपेक्षित होतं किंवा इतरांनी सांगितलं होतं, ट्विन्स आहेत म्हटल्यानंतर खूप त्रास होईल, रात्रीचा दिवस तुम्हाला करावा लागेल, पण ह्या बाळांनी अजिबात काहीही त्रास दिलेला नाही आणि देत पण नाहीये. बरं, मग कसा असतो दिनक्रम? काय काय करता मुलांबरोबर? मुलांबरोबर सकाळची मुलं आहेत ना, आपण जर ते शांत असेल ना, तर ते 9:30-10 वाजेपर्यंत सकाळी झोपलेले असतात. अरे वा, कवा. तोपर्यंत आमची सर्व कामं होतात. 9:30-10ला उठल्यानंतर मग त्यांचं जेवणाचं वगैरे बघायचं. 11-11:30ला त्यांना आंघोळ घालायची, थोड्या वेळ त्यांच्याबरोबर खेळायचं. 12-12:30ला परत ते दुपारचं झोपतात. 2-2:30ला ते उठणार, 4-4:30 वाजेपर्यंत आमच्याबरोबर खेळणार, परत अर्धा-पाऊण तास झोपल्यानंतर मग रात्री एकदम 12 वाजता झोपणार. तोपर्यंत त्यांच्याबरोबर खेळायचं. ते रडणं नाही, काही नाही, त्यांच्याबरोबर फक्त बसायचं, ते खेळतात त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायचं. म्हणजे रडणं हा प्रकार नाहीये, अजिबात नाही. स्वर आणि रेवाच्या आजी आजोबांशी गप्पा मारून झाल्या आहेत, आता त्यांच्याबरोबर एक छोटासा खेळ खेळणार आहोत.
तर मी तुम्हाला खेळ समजवते. खेळ अगदी सोपा आहे. तुमचे दोघांचेही डोळे बंद केले जातील आणि तुमच्यामध्ये सोफ्यावर तुमची दोन्हीही नातवंड बसतील आणि तुम्हाला त्यांच्या हातांना किंवा त्यांच्या पावलांना स्पर्श करून रेवा कुठली आणि स्वर कुठली हे ओळखायचंय. सोपा खेळ, वेळेची काही मर्यादा नाही. आजी किंवा आजोबांपैकी जे कोणी पहिल्यांदा बरोबर उत्तर ओळखेल त्यांना झी युवा तर्फे मिळणार आहेत खास रेवा आणि स्वरसाठी चांदीची एक भेटवस्तू. ठीक आहे, आपण सुरू करूया. करू. चला, रेडी. हा स्वर हा. रेवा. वा वा वा, आजोबा ट्राय करा. रेवा. आणि बाबा दुसरा हात द्या बरं. आणि ही रेवा आहे खरं. ही रेवा आहे. तो स्वर होता. ओके. 5 सेकंदांच्या आत आजीनी ओळखलं आहे रेवा कुठली आणि स्वर कुठला आणि म्हणूनच त्या जिंकल्या आहेत रेवा आणि स्वरसाठी खास झी युवा तर्फे ही चांदीची भेटवस्तू. आता आपण एका अत्यंत इंटरेस्टिंग भागाकडे वळणार आहोत. आपण आई बाबा झाल्यानंतर आपल्या परीने मुलांसाठी सगळं बेस्ट करतच असतो, पण आपल्या आजूबाजूला अनेक जवळची प्रेमाची माणसं असतात ज्यांना बऱ्याचदा आपल्या संगोपनाच्या पद्धतींबद्दल काहीतरी बोलायचं असतं, काहीतरी सांगायचं असतं. तुम्ही हे बरोबर करताय किंवा हे बरोबर करत नाही आहात. या सगळ्या गोष्टी आपण सहसा बोलून दाखवत नाही, कारण आईबाबांना कसं वाटेल असं वाटतं. पण या माध्यमातून, म्हणजे किती सांगायचंय मला या माध्यमातून तुमच्या घरातल्या सगळ्यांना आम्ही संधी देतोय त्यांच्या मनातलं ते आज इथे बोलून दाखवू शकणार आहेत. तुम्हाला या दोघांचं स्वर आणि रेवाच्या बाबतीत कौतुक करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. जरा कान ओढायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. आणि तुमच्या ह्या मनातल्या बोलण्यावर प्रतिक्रिया म्हणून या दोघांनी काहीच बोलायचं नाहीये. फक्त या आपण ज्यांना स्माइलीज म्हणतो किंवा इमोटिकॉन्स म्हणतो त्यांच्या मार्फत तुम्हाला आपली प्रतिक्रिया व्यक्त करायची. सो बघून ठेवा काय काय ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे आणि दोघं मिळून एक किंवा दोघं वेगवेगळ्या अशाही प्रतिक्रिया देऊ शकता. तर ह्या तुमच्या रिॲक्शन्स. तर जाणून घेऊया कोणाच्या मनात काय आहे. कोण आधी बोलतंय? आजोबा. सगळ्यांच्या मनातलं आपण ऐकून घेतलं आहे आणि तुमच्या प्रतिक्रियांवरून असं वाटतं की साधारण काय येणार होतं ते आपल्याला अपेक्षित होतंच.
तर तुमच्या दोघांच्याही मनात अर्थातच एकमेकांविषयी काही अपेक्षा असतील, तर त्या आपण वेगळ्या जाणून न घेता मला असं वाटतं की ह्या निमित्ताने सगळ्यांच्या साक्षीने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेवा आणि स्वरच्या साक्षीने एकमेकांना काय प्रॉमिस करणार आहात, इथून पुढे काय बदल घडवायचे आहेत स्वतःमध्ये, तर आमच्यात हात धरून प्रॉमिस करतात. आणि तुम्ही दृष्ट लागेल असं जोडपं म्हटल्यावरती तर हात तर धरायला लावलेच पाहिजेत. हातात हात घ्या बरी आणि तुम्ही माझ्या मागे मागे म्हणा, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून, माझ्याकडे बघून नाही. राजसा राजसा, मी तुला वचन देते की, मी तुला वचन देते की, पुढे तुमचं तुम्ही पुढे म्हणायचं बोलायचं. ते पण मी सांगू. नाही, यांचं सतत म्हणणं असतं की स्वतःकडे लक्ष दे, स्वतःकडे लक्ष दे. मी नक्की स्वतःकडे लक्ष देईन, बाळांचं संगोपन व्यवस्थित करेन. बस बस. ओके. आता तुम्ही काय, तुमचं प्रेमाचं काय नाव असेल ते चालेल आम्हाला. कल्पनाच म्हणतो. बरं, मग म्हणा प्रिये. कल्पना प्रिय. बाळांचं संगोपन करताना आणि इतर सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना जी काही माझी चिडचिड होते ती चिडचिड कमी करण्याचा मी प्रयत्न करेन, कारण एकमेव हक्काचा माणूस बायको म्हणून देवाने दिलेला आहे, त्याच्यावर सगळे चिडचिड करण्याचा अधिकार आहे. सो मी ती कमी करण्याचा प्रयत्न करेन आणि इथून पुढे बाळांना आणि तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही याची काळजी घे. अरे वा, क्या रेवा आणि स्वरच्या आई बाबांशी आता आपण एक छोटासा खेळ खेळणार आहोत. आजचा खेळ खास आहे कारण आज रक्षाबंधन आपण साजरं करतोय. तर तुम्हाला एक राखी बनवायची आहे. राखी कशी बनवायची त्याचा नमुना इथे माझ्या हातात आहे. खाली एक सोनेरी कागद, मग एक स्पॉन्जचा तुकडा, अजून एक स्पॉन्ज, मग एक फूल, त्याच्यावर एक सोनेरी फूल, अशी ही अख्खी राखी तुम्हाला बनवायची आहे. मग एक मणी लावायचा आहे वर आणि हे 2 दोरे खाली बांधायला असले पाहिजे. अशी पूर्ण राखी करायची, जी बांधता येईल अशी राखी करायची आहे. ठीक आहे, त्यासाठी सुया आणि दोरे तुम्हाला आम्ही ओवून दिलेले आहेत. साहित्य सगळे तुमच्या समोर आहे. तुमच्याकडे 2 मिनिटांची वेळ आहे. 2 मिनिटात तुम्हाला 2 पूर्ण राख्या तयार करायच्या आहेत. सोपा वाटतोय ना खेळ? हा, असं कसं असणार पण. तर तुम्हा दोघांनाही एकच हात वापरायची परवानगी आहे. मगाशी प्रॉमिस करताना एक हात हातात धरला होता, तसाच धरायचा आहे. फक्त कुठला हात धरायचा आहे ते मी ठरवणार आहे. नाही तर दोघंही उजवा हात रिकामा ठेवतील ना. तर तुमचा उजवा हात आणि तुमचा डावा हात असा एका हातात हात घालून ठेवायचा आहे आणि या हातांनी तुम्हाला आता ही राखी ओवायची. कोणी सुई धरायची, कोणी त्याच्यात गोष्टी ओवायच्या, हे तुम्ही तुमचं ठरवू शकता. ठीक आहे, नमुन्यासाठी राखी मी इथे हातात धरून ठेवते म्हणजे तुम्हाला कशानंतर काय ओवायचं आहे कळेल. आणि वेळ बघते. तयार आहात? हो. कळलाय खेळ? हो. सगळ्यांना कळलाय? शेअर करायचं सगळ्यांनी. ठीक आहे, तर तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. चांगली दिसली पाहिजे राखी, आडवे तिडवे नको. 1 मिनिट झालंय. एक राखी झाली आहे. शेवटचे 30 सेकंद राहिले. शेवटचे 10 सेकंद उरले. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. वाव. करेक्ट, यासारख्या 2 राख्या तुम्ही 2 मिनिटात जमवल्या आहेत मला असं वाटतं. बघू बरं दोन्ही राख्या. वा वा, जरा लिव्हिंग टॉवर्स ऑफ पिसा सारख्या आहेत पण नेव्हर माइंड. स्वर आणि रेवासाठी आई बाबांनी जिंकला आहे झी युवा तर्फे खास मानाचा चांदीचा बाळकृष्ण. रेवा आणि स्वर यांच्याबरोबर आज रक्षाबंधन साजरं करण्यात मला खरंच खूप मजा आली. आशा आहे तुम्हालाही आली असेल. अशाच अनेक इटुकल्या पिटुकल्या बाळांना आपण भेटणार आहोत पुढच्या भागांमध्ये. पाहायला विसरू नका आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.